अहिल्यानगर वीज क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अहिल्यानगर येथील वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेतील 4 संचालकांना पुढील 5 वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक माननीय मंगेशजी सुरवसे यांनी दिला असल्याची माहिती संस्थेचे संचालक किशोर काळे आणि सभासद शरद काकडे यांनी दिली आहे। नमस्कार, मी किशोर भास्कर काळे, वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर चा संचालक असून मी या पतसंस्थेत माजी सचिव म्हणून कामकाज पाहिलेलं आहे। तर आज मीडिया समोर येण्याचं कारण असं की संचालक सहकारी पतसंस्था ज्या असतात त्या सहकारी पतसंस्थांमध्ये संचालक म्हणून निवड झाल्यानंतर संचालकांचं कामकाज हे असतं की संस्थेने जे कर्ज वाटप केलेलं आहे तर ते कर्ज वाटप केल्यानंतर त्याची नियमित वसुली करणं हे त्या संचालक मंडळाचं कामकाज असतं। परंतु या संस्थेत मी संचालक पदावरती काम पाहत असताना आमच्या संचालक मंडळातीलच एकूण 6 संचालक थकबाकीत गेलेले आहेत आणि स्वतः संचालक थकबाकीत गेल्यामुळं संस्थेचं म्हणजे हितामध्ये बाधा येत आहे। म्हणून मी 27 मे 2025 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला। तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर त्याला सर्व कागदपत्रांची पूर्तता केली। सदर प्रकरणी BR कवडे साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि सदर सुनावणीवेळी वेळोवेळी उपस्थित राहून पुरावे सादर केले। पुरावे सादर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून एकूण 6 संचालकांपैकी 4 संचालक हे अपात्र केलेले आहेत आणि हे जे 2 संचालक बाकी आहेत तर त्यालाही म्हणजे व्यवस्थित पुरावे जोडलेले असताना देखील हे 2 आदेश रद्द झालेले असून एकूण 6 संचालकांपैकी 4 संचालक हे अपात्र झालेले आहेत आणि जे 2 संचालक पुरावे असतानाही अपात्र होणे बाकी आहे त्यांच्या विरोधात मी विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्याकडे अपील करणार आहे। तरी जे 4 थकबाकीदार संचालक अपात्र झाले आहेत त्या जिल्हा उपनिबंधक साहेब यांनी जो आदेश काढलेला आहे त्या आदेश दिल्याबद्दल मी उपनिबंधक साहेब यांचे आभार मानतो। जे 4 संचालक आहेत कोण आहेत त्यांचे नाव याच्यामध्ये आहेत आमची बाजू ते 6 संचालकांपैकी 4 संचालक अपात्र झाले आहेत। तर याच्यामध्ये आमचे सहकारी आहेत सभासद श्री शरद काकडे साहेबांनी अर्ज केला होता आशिष प्रद्युम्न कुमार वेळापुरे, तर त्यांचा तो अर्ज मान्य करून आशिष वेळापुरे हे अपात्र झालेले आहेत। तसेच मी स्वतः किशोर काळे अर्ज केलेला होता श्री सचिन विश्वनाथ सोरगे हे संस्थेचे माजी चेअरमन असताना थकबाकीत गेलेले आहेत तर त्यांचंही संचालक पद 5 वर्षासाठी अपात्र केलेलं आहे। त्यांना म्हणजे पुढची निवडणूक लढवण्यास देखील त्यांना अपात्र केलेलं आहे। तसंच दुसरे सचिन बाबासाहेब सुडके यांच्यावरती 101 ची कारवाई झालेली आहे आणि त्यांचं संचालक पद रद्द करण्यात आलेलं आहे। तसेच दुसरे अरविंद विष्णू पाठक यांचं देखील संचालक पद याच्यातून गेलेलं आहे।